मी ज्या वेळेला आलो त्यावेळेस खरोखर असं वाटलं की कार्यकर्ते आपले घडलेले. गेल्या 22 तारखेला आमची मीटिंग झाली या कार्यक्रमाच्या संदर्भात आणि 23 तारखेला मला अचानकच आघात झाला. त्या आघातामुळे मी आजपर्यंत कामात आहे. परंतु म्हणतोय ना, सर्वांचे प्रेम आशीर्वाद यांनी मला चालवलं आणि आज मी आपल्या समोर उभा आहे. सर्वप्रथम मी माझ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन केलं. आमचे कार्यकारिणीचे सर्व अध्यक्ष राजेजी वनवसे, उपाध्यक्ष पांडेपूचे साहेब, रेखाताई ढबाले, विश्वाजी बाबरे, कोषाध्यक्ष प्रवीणजी भुते, सरसरामजी शिंगाडे, शेखरजी कुकडे, प्रदीपजी कडवे, सरसराम शिंगाडे, राहुल गोतमांगे हे आमचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र हे काम करत होती. आणि आमचे सदस्यगण आता आज आपण या ठिकाणी बसलोय, हे जे पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे हे आमचे प्रवीणजी राघवते. नेहमीच यांचा सुद्धा आघात झाला होता. मागच्या वर्षी या कार्यक्रमाच्या वेळेस ते सर्व थोडेसे 50-50% होते, पण या वर्षी या कार्यक्रमाच्या आधीच म्हणजे 3-4 महिन्याआधी त्यांचा सुद्धा आघात झाला. पण जिद्दीने स्वामीरुंगी समाजाचं काम आहे, आपल्या समाजाचं काम आहे म्हणून पूर्ववत होऊन हे काम सर्व हे जे नियोजन आहे, स्टेज आहे, पुढचं जे डेकोरेशन आहे हे केवळ शिल्पकार प्रवीणजी राघवते, आमच्या दिलीपजी मध्ये, सुनील बोराडे, कमलजी टोले, संजय निंबर्ते, उमेश वाघाय, राहुल भुते, गोविंद शेलोकर, बळीरामजी रुपे, सुनील भगत, सेवकरामजी ईश्वरकर यांनी सुद्धा अतिशय जरी मेहनत घेतली नसेल तरी घरवरती सुद्धा प्रत्येक जण संपर्कात राहून आपापलं काम केलेलं आहे. सर्वात मोठी जबाबदारी जी आहे ती वधूवर परिचयाची. ती वधूवर परिचयासाठी आमचे सर्व खंबीर जी समिती होती, आसावे काका असतील, अश्विनी भगत, पंकज मध्ये, मीना ढोकर आणि नवोदित कलाकार म्हणजे आमचा निंबर्ते, अंकुश निंबर्ते यांनी सुद्धा अतिशय मेहनत घेऊन आजचा जो आपण सेकंड सेशनचा कार्यक्रम पाहणार आहोत हा त्यांच्या अधिपत्याखाली होता. अतिशय सुंदर नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी जे स्क्रीन बघतोय ते सुद्धा त्यांचंच नियोजन आहे. अशी ही कलाकार मंडळी आहे. तर आपण सर्वजण उपस्थित आहात. हे ज्या वेळेला मंडळ स्थापन झालं त्यावेळेला आमचे मधुररावजी निंबर्ते काका, मला वाटते आज कदाचित त्यांच्या वयानुसार ते या ठिकाणी आले नसतील, पण त्यांचा वारसा घेऊन आम्ही चालवत आहोत. त्यांचे पुत्र नातू हे सुद्धा या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्यांचे बंधू सुद्धा या ठिकाणी यशवंतजी निंबर्ते साहेब आवर्जून आमच्या पाठीशी असतात. हे ज्या वेळेला मंडळ स्थापन झालं त्यावेळेला आमचे गोवर्धनजी बोर्डे आज विदर्भ मित्र मंडळाचे ते अध्यक्ष आहेत, गोवर्धनजी खाटकर, ते सुद्धा आज या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यावेळेला आम्ही एका शेतामध्ये ज्यावेळेस आम्ही संघटन केलं त्यावेळेस ते उपस्थित होते आणि पहिली देणगी ही त्यांची होती. मला आठवते होती स्वर्गीय नरेंद्रजी राठोड साहेब यांच्याकडे त्यांनी ती दिली होती. अशा अति सुंदर आमचे काही सल्लागार मंडळी सुद्धा आहेत. अर्जुनजी भोकर आहे, केशवजी निंबर्ते, शामरावजी भगत, मुकुंदरावजी निंबर्ते काका, चंद्रकांतजी बोरकर साहेब ते सुद्धा या ठिकाणी नाही आहे, लग्नामुळे विदर्भात आहे. या मंडळीने सुद्धा आपल्या पाठीशी राहून अतिशय मौलिक मदत ते करत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस होतो. या ठिकाणी आताच काही मुलांचे सत्कार पण झाले, पण तुम्हाला आवर्जून सांगतो या ठिकाणी जे विद्यार्थी सत्कार घेतात ते उच्च पदस्थ म्हणा किंवा वरच्या पातळीवर जातात. या ठिकाणी ज्यांनी सत्कार घेतले ते MBBS ला गेले. त्याच्यातील उदाहरण चौधरी साहेबांची मुलगी, बरोबर साहेब, चौधरी साहेबांची मुलगी आहे, अमन कुडकीची मुलगी आहे आणि लुटे साहेबांची मुलगी सुद्धा MBBS ला पात्र झालेली आहे, म्हणजे त्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे. म्हणून विद्यार्थ्यांना मी आवर्जून सांगतो तुम्ही चांगला अभ्यास करा, चांगलं यश संपादन करा. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सन्मान घ्या, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एवढं निश्चित आहे. आणि या ठिकाणी
जे मते साहेब आहेत त्यांनी सांगितलंय ते म्हणजे ते उद्योजक आहेत या ठिकाणी नोकरी करणारा नसावा तर नोकरी देणारे असायला पाहिजे असे हे आमचे संजयजी मते साहेब. तेव्हा मते साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्या सर्वांचे जे परिचित आहेत सर्वांचे लाडके आहेत म्हणजे रेखाताईंनी सांगितलं चांद्यापासून बांध्यापर्यंत खरोखर पूर्ण विदर्भाचा दौरा करणारे समाजाविषयी आत्मीयता असणारे असे हे आमचे देवराजी मते साहेब आहेत. त्यांनी आता समाज भारतीचं अतिशय चांगलं विशेषांक काढलेलं आहे. मला वाटतं दिवाळी विशेषांक ते आपल्यापर्यंत कदाचित जे सभासद त्यांचे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलं असेल ज्यांच्यापर्यंत पोहोचलं नसेल त्यांच्याशी संपर्क साधा. रेवाडे साहेब आहेत ते नवोदित आहे पण या ठिकाणी सुद्धा त्यांनी अतिशय ठिकाणी सुंदर याच्यात आपण मनोमत व्यक्त केलं. जरी बोलता येत नसेल पण इथं जर उभा राहिलो तर निश्चितपणे काहीतरी बोलता येतं. तर मी तुम्हाला धन्यवाद देतो. आपण सर्वजण आलात या ठिकाणी जवळजवळ 300-350 कुटुंब आहे पण आपण एकत्रित नाहीये. आज इकडे जर पाहत असाल तर ओबीसी मराठा हे आंदोलन झालेलं आहे. मग आपण ओबीसी आहे आपण एकत्रित का नाही? एकत्रित असायला पाहिजे. समाज म्हणून पण एकत्रित असायला पाहिजे. तुम्ही जर या दिघी रोडला जर आला भोसरी दिघी रोडला तर प्रत्येक समाजाचे भवन आहे. डॉक्टर साहेब बरोबर आहे भवन आहे झाले कोणतरी जागा आली आता त्यांना आम्हाला माहिती की तुम्ही जास्त खुलासा करत नाही जागा घेतलेली आहे आणि ते एकत्रित आहे. आपण सुद्धा एकत्रित असलं पाहिजे. 300-350 लोक जरी आपण इथं आहोत पण इथे ज्यावेळेस समाजाचा कार्यक्रम असतो त्यावेळेस मोजके लोक असतात. ही थोडीशी खेदाची गोष्ट वाटते. नेहमीचेच लोक या ठिकाणी उपस्थित राहता कामा नये. नवीन लोकांची सुद्धा भर आली पाहिजे कारण आयटी सेक्टर मध्ये सुद्धा भरपूर लोक आहेत पण यायला बघत नाही. म्हणजे त्यांच्या मनात काय माहित नाही. या ठिकाणी बोललं तर कदाचित वाईट असेल वाटत असेल कारण पेमेंट भरपूर आहे त्याचा कदाचित अभिमान असेल. आपण कशाला जावं या म्हातारड्याचे लोक कार्यक्रमामध्ये असं कोणीही वाटून घेता कामा नये. इथं म्हातारे नाही सगळे महातारे आहेत. कारण आज इथं देवराजी मते साहेब आहेत अशोकले काका आहेत हे जर पाहत असाल ना यांच्याकडे अजूनही काम करतात. इथे नवीन लोकांनी या आम्ही तुमच्या पाठीशी आहे हे काम हातात घ्या. मी तर म्हणतो हे काम सर्वांनी हातात घेतलं पाहिजे. आपलं काम आहे समाजाचं काम आहे. इकडे तिकडे न बघता हे काम हातात घ्या हे काम चालवा पुढे. आता इकडे आपलं राहुल गोतमांगे गोतमांगेंनी कालच माझ्या घरी गुड न्यूज दिली. म्हटलं आपला माणूस मुख्यमंत्री झाला आपण जागेचा प्रश्न सॉल्व्ह करू. त्याला मी एकच सांगितलं पैशांनी नव्हे फुकटात माग आहे ना आपल्या नागपूरचा तू काम केलंय ना फुकटात माग आहे. मुख्यमंत्री जरी नागपूरचा असला त्यांच्याकडे सुद्धा काही जागा असतात. ह्या दिघीवरच्या सर्व फुकटातल्या जागा आहे बरोबर डॉक्टर साहेब. दिघीवरच्या सर्व फुकटातल्या जागा आहे. आपण सुद्धा ती जागा अशी मिळवू शकतो आणि बांधकामाला खर्च आपण पाहिजे तेवढा करू तो काही प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे तशी लोक आहेत पण ही जागा मिळवणं ही राहुल गोतमांगेचं काम आहे. त्याच्या पाठीशी काय पत्रव्यवहार लागतो तो आपण देण्यास सुद्धा तयार आहे. पण ते काम मला वाटतंय मोहन मते मागच्या वर्षी आपण त्यांना पाहुणे म्हणून बोलवलं होतं पण काही कारणामुळे ते आले नाही. पण मोहन मतेच्या पाठीशी लागून मोहन मते आणि फडणवीस साहेबांच्या पाठीशी लागून राहुल गोतमांगेंनी ते काम पूर्ण करावं अशी मी त्यांना सदिच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद.